नमस्कार, कसे आहात? खूप दिवसानंतर मी व्हिडिओ अपलोड करते आणि आज मला पूर्ण फ्रीज जे आहे पूर्ण डीप क्लीन करायचं होतं. एक वस्तू जी आहे ती साफ करायची होती आणि फ्रीजमध्ये मी नेहमी असे मॅट ठेवते ट्रान्सपरंट, जेणेकरून काही सांडलं असेल तर त्यावर सांडावं. आणि असे मॅट भरपूर भेटतात, कलरफुल असतात, ट्रान्सपरंट असतात, पण फ्रीजमध्ये हे छान दिसतात म्हणून मी हे घेतलेत. आणि सगळं फ्रीज मी पूर्ण पहिले रिकामा करून घेतला आहे आणि त्यानंतर हे सगळे जे मॅट्स आहेत ते मी घासून घेते. हे मी कधी पण करते जेव्हा मला वाटतं खराब झालं आहे किंवा महिन्यातून वगैरे. पण नेहमी आठवड्यातून जेव्हा मी फ्रीज साफ करते तेव्हा मी मात्र पूर्ण फ्रीज जो आहे तो पुसून घेतो. जेव्हा आपण पूर्ण भाज्या वगैरे घेऊन येतो तेव्हा आपल्याला सगळं व्यवस्थित ठेवायचं असतं, तेव्हा मी एक हात असा फिरवून घेते. पण आज मी पूर्ण डीप क्लीन करणार आहे. हे सगळे जे मॅट आहे पहिले मी स्वच्छ धुवून घेते आणि बाहेर सुकवते, म्हणजे हे सुकतील तोपर्यंत माझं जे फ्रीज आहे ते पूर्ण मी साफ करून घेते. तर माझ्या फ्रीजमध्ये खूप काही सामान नाही आहे, सगळं संपलं होतं, त्यामुळेच मी हे विचार केला की चला आज आपण पूर्ण फ्रीज साफ करूया. बाहेर कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि मॅट मी बाहेरच सुकवायला टाकले आहेत. मॅट म्हटलं तरी चालेल किंवा शीट म्हटलं तरी चालेल, त्याचा एक रोलच भेटतो, ते मी कट करूनच घेतले होते. आणि आता हे शेल्फ आहे ते मी स्वच्छ घासून घेते. ते जे शीट आहेत मॅट ते टाकल्यामुळे ना हे शेल्फ लवकर खराब होत नाही आणि काचेचे आहेत, पटकन स्वच्छ निघतं. काचेचेच आहेत हे, ॲक्रेलिक नाही आहे, काचेचे आहे, त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक. आणि बेसिंगसुद्धा थोडं छोटं आहे. आणि किचनमधल्या वस्तू मी नेहमी किचनमध्ये साफ करते, बाथरूममध्ये वगैरे घेऊन जात नाही. इथे होऊन जाते व्यवस्थित साफ, नाही तर मग गॅलरीमध्ये. आपण सगळ्याच गृहिणी आहेत ना, आपण आपली कामं व्यवस्थित आपल्या आपल्या पद्धतीने आपल्याला जसं हवं तसं आपण करत राहतो आणि नेहमी आपण आपलं किचन जे आहे ते स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करत असतो. पण बऱ्याच लोकांना अशी सवय असते फ्रीजमध्ये खूप साऱ्या वस्तू ठेवायची, म्हणजे काही आणलं तर ते फ्रीजमध्ये खराब होत नाही, काही आपण ठेवलं तरी. पण तरीसुद्धा आहे ना, आपल्याला खूप सवय असते फ्रीजमध्ये खूप सामान ठेवायची. तर तसं करण्यापेक्षा ना, जेवढं लागेल तेवढं सामान आणायचं आणि जेवढं लागेल तेवढ्याच गोष्टी फ्रीजमध्ये ठेवायच्या. उगाच स्टोरेजसारखं भरून ठेवण्यात
पण काही उपयोग नाही, आपल्याला कळतसुद्धा नाही मग मागे काय वस्तू ठेवल्यात, पुढे काय आहे. त्यामुळे जेवढं लागेल तेवढंच मी आणत असते. आणि आत्ता जे आहे ते मी स्प्रे बॉटलमध्ये विनेगर आणि खडा मीठ टाकलं आहे आणि पूर्ण फ्रीज जो आहे तो पुसून घेते. आणि हे जे काही शेल्फ्स आहेत हे काय सुकणार नाही, त्यामुळे मी हे पुसून घेते. थोडा वेळ फॅन लावला तर हे सुकून जातील. तोपर्यंत मी माझा फ्रीज जो आहे तो पुसून घेते. आणि हा जो फ्रीज आहे तो 2-2.5 वर्षापूर्वीच आम्ही नवीन घेतला होता. जेव्हा आम्ही इथे राहायला आलो होतो तेव्हा माझ्याकडे आधी होता, तो छोटा होता थोडासा. तोसुद्धा चांगलाच होता, पण मला खूप असा आवड होती की जेव्हा पण मी फ्रीज घेईल ना तेव्हा ब्लॅक कलरमध्ये घेईल. खूप छान दिसतं. ग्रे किंवा ब्लॅक कलर जास्त छान दिसतं फ्रीजमध्ये, नाही तर भरपूर कलर असतात फ्लावरच्या डिझाईनवाले वगैरे वगैरे, पण असे छान दिसतात. रिच वाटतो, किचनमध्ये लुक छान येतो. आणि आत्ता जे आहेत ना फ्रीजमधले डबे तुम्ही बघा, खूप काही जास्त खराब नाही झालेत. मी हे आठवड्यातून धुत असते. जेव्हा पण मी भाज्या वगैरे घेऊन येते त्याच्या आदल्या दिवशी हे जे सगळे डबे आहेत ते मी साफ करून घेत असते, त्यामुळे खूप खराब नाही झालेत. तरीसुद्धा मी आता हे सगळे स्वच्छ परत एकदा धुवून घेते. सगळं जे सामान आहे फ्रीजमधलं संपलेलं आहे, ते मला उद्या आणायचं आहे. त्यामुळे मी आज पूर्ण फ्रीज साफ करून घेते, कारण उद्या मग सगळं आणून भाज्या वगैरे सगळं साफ करून फ्रीजमध्ये ठेवायलासुद्धा वेळ लागतो. त्यामुळे नेहमी आदल्या दिवशी मी साफ करते आणि दुसऱ्या दिवशी मी सगळं फ्रीजमध्ये व्यवस्थित सामान स्टोअर करते. अशी काही कामं काढली ना आपण तर खूप पसारा होतो किचनमध्ये आणि समजत नाही कुठून सुरुवात करायची. त्यामुळे मी एक एक गोष्टी करत जाते, म्हणजे त्यावेळी पटकन होतात आणि खूप पसारा किचनमध्ये दिसत नाही. जसे की डब्बेसुद्धा आता पावसाळा आहे त्यामुळे ना ते सुकायला वेळ लागतं, त्यामुळे मी पुसून घेतले आणि फॅनखाली ठेवलेत. जास्त माझी कामं आहेत ना किचनची बसून जर करायची असेल ना तर ती पूजा रूममध्येच होतात. त्यानंतर जे फ्रीजर आहे ते पूर्ण क्लीन केलं. हे जे रबर आहे ना तर इलॅस्टिक तिथे ना खूप धूळ जमा होते आणि तुम्ही बघाल तर इथे ना आता 2.5 वर्ष झाले मी फ्रीज वापरते, अजूनसुद्धा ते घाण झालेलं नाही, कारण मी सारखं ते साफ करते. एकदा जर त्यावर धूळ जाऊन बसली ना तर ते लवकर निघत नाही आणि खूप लवकर खराब होतं आणि चिकट होतं ते सगळं रबर्स. त्यामुळे नेहमी असं साफ करावं. हे बघा माझं फ्रीज पूर्ण क्लीन झालं आहे आणि आता मी अर्धा-पाऊण तासासाठी असंच उघडं ठेवणार आहे. आणि फ्रीज मी पुसायच्या आधी आहे ना बंद करून ठेवलं होतं. तर आता हे मॅट्स आहेत ते सुद्धा सुकले आहेत. त्यानंतर हे सगळे मी मॅट्स लावून घेतले आणि फ्रीज साफ केल्यावरती आणि त्यानंतर असं नाही आहे की मी 15-1 दिवसांनी परत माझं फ्रीजमध्ये तसाच पसारा मी कोंबला आहे तसंच ठेवला आहे, तसं कधीच होत नाही. जसं माझं फ्रीज मी साफ करते ना तसंच राहतं, कारण मी खूप जास्त सामान आणूनच ठेवत नाही. नॉनव्हेज वगैरे तर कधीच मी आणून फ्रीजमध्ये ठेवत नाही. आणि अंडी वगैरेसुद्धा जसं आम्हाला लागेल तसं थोडेफार आणतो. आम्हाला जास्त आवडत नाही अंडी वगैरे, त्यामुळे नॉनव्हेज आणलं तेव्हाच बनवलं तेव्हाच खाल्लं, असं स्टोअर करून मी ठेवत नाही फ्रीझरमध्ये वगैरे. आणि आता बघा तुम्ही माझं फ्रीज जे आहे ते पूर्ण रिकामच आहे. ही फुलं आहेत ना मी पिशवीतच ठेवते, कारण ह्याच्यामध्ये किडेसुद्धा असतात. तर आता मी सगळं फ्रीज साफ केलं आहे त्यामुळे मी निवडून ठेवली आहे, त्याच्यात काही आळा वगैरे आहे का बघून.
आणि हे जे डबे आहेत सगळे मी धुवून ठेवलेत. उद्या मी जेव्हा भाज्या वगैरे आणेल तेव्हा सगळे व्यवस्थित लावेल. आत्ता सध्या मी तसंच ठेवलं आहे. आणि दुसऱ्या दिवशी हे बघा, मी सगळ्या भाज्या आणल्यात, मी साफ केल्यात. मला अशी नेहमी सवय आहे, जशी माझ्या मम्मीला आहे तीसुद्धा अशाच पद्धतीने फ्रीजमध्ये ठेवते. आपण त्यांचंच बघून शिकत असतो. आणि जेव्हा मी हे भाज्या आणायला गेली होती तेव्हा मला काही ऑर्गनायझर आहेत ते आणायचे होते, मोठ्या साईजचे आहेत हे, आणि एक हे छोटं आहे. त्यासोबत 2 या गोष्टी मी फ्रीजसाठी आणल्यात, मला तिथेच मिळाल्यात, तर त्याही मी तुम्हाला दाखवते. हे एक मला खूप क्यूट असं आहे ना भेटलं बटरचं बॉक्स. आणि दुसरं आहे ते ॲक्रेलिकचं ऑर्गनायझर आहे, तर ते मला खूप आवडतं. त्यांच्याकडे बरेच होते, मी घ्यायला गेली होती त्याच्या आदल्या दिवशीच हा स्टॉक आला आहे असं ते बोलत होते, आणि भरपूर साईज वगैरे होत्या. तर हे एक बटरसाठी आणलं आहे मी. आणि हे एक ॲक्रेलिकचं, आपले काही ॲपल्स असतील, फ्रूट्स वगैरे असेल, मोसंबी, ऑरेंज वगैरे, अशा शिमला मिरच्या अशा पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो. आणि खाली जाळीसुद्धा आहे, क्वालिटीसुद्धा छान आहे. मी एकच आणलं, हे थोडेसे महाग असतात. तर हळूहळू ना मी हे सगळे प्लॅस्टिकचे डबे काढून टाकेल आणि ॲक्रेलिकचे आणेल, जेणेकरून फ्रीजमध्ये ना छान दिसतं सगळे असे ट्रान्सपरंट डबे. आणि बऱ्याचदा मला हे विचारतात की हे डबे कुठून आणलेत, तर फ्रीजमधले हे सगळे डबे मी आयक्यामधून आणलेत. व्हाईट कलरच्या मी रुमाल घेतल्या आहेत, त्या मी स्वच्छ धुवून वापरते. त्या मी डब्याच्या खाली ठेवते, म्हणजे जेणेकरून जे पाणी वगैरे सुटेल ना तर ते सगळं रुमाल जे आहे ते शोषून घेईल. आपण टिश्यूसुद्धा ठेवू शकतो, किंवा ते यूज अँड थ्रूवाले रोलर्स येतात ते सुद्धा वापरू शकतो. तर मी रुमालच वापरते, ते कितीक वापरणार म्हणून. आणि सगळ्या भाज्या मी धुवूनच घेते, फळभाज्या, कढीपत्ता वगैरे सगळं. फक्त कोथिंबीर आणि पालेभाज्या असतील ना तर त्या मी निवडून ठेवते. गवार वगैरे असेल त्यासुद्धा मी तशाच ठेवते, कारण ते धुवून खराब होतात. त्यामुळे जसं लागेल तसंच मी भाज्या आणते. त्यामुळे खूप जास्त आहे ना फ्रीजमध्ये कचरा होत नाही. आपण जर पालेभाज्या आणल्या आपण तशाच फ्रीजमध्ये ठेवल्या ना तर त्यांच्या देठांवरची माती आहे ना सगळी फ्रीजमध्ये सांडत असते. त्यामुळे मी भाज्या त्या साफ करूनच ठेवते. तर वांगी वगैरे हे सगळं मी स्वच्छ खडामीठ टाकून धुवून घेतलेलं आहे. आणि जेव्हा मी भाज्या वापरते ना तेव्हा मी फ्रीजमधून डायरेक्ट काढूनच वापरते. असं नाही की मी परत परत दूध घेते, कारण सारखं सारखं आपण धुत राहणार फ्रीजमधून काढून भाज्या आणि त्या जेवणामध्ये वापरत राहणार, तर मग आपल्याला सारखा हात आहे ना ओला होतो आणि सारखं पुसत राहावं लागतं. त्यामुळे मी भाज्या जेवढ्या शक्य आहे तेवढ्या सगळ्या साफ करून ठेवते. फ्लावरसुद्धा मी साफ करूनच ठेवते. आता तर पावसाळा आहे त्यामुळे तर करावंच लागणार, कारण त्याच्यामध्ये अळ्या खूप असतात. आणि कोथिंबीर आहे त्याच्या खालीसुद्धा मी रुमाल ठेवते. आणि हा जो ॲक्रेलिकचा डब्बा आहे तो मी वॉटरमेलनसाठी घेतला होता, म्हणजे कट करून त्याच्यात टाकेल, पण मी जास्त वापरतच नाही, कोथिंबीर ठेवण्यासाठीच वापरते. आणि हे काही डबे आहेत जे आपल्याला हळदी कुंकूमध्ये वगैरे भेटतात ना तर तेच आहेत, चांगले आहेत म्हणून मी ते फ्रीजसाठी वापरते. आणि हा जो आहे तो मी नवीन आणला आहे, तर ह्याच्यात मी काही ॲपल्स वगैरे आहेत ते ठेवते. तर हे असे डबे ना फ्रीजमध्ये खूप छान दिसतात. आणि हळूहळू मी असेच जे आहे ते जशा साईज हव्या तशा मी घेऊन येईल. आणि जेव्हा आपण असं निवडून वगैरे फ्रीजमध्ये ठेवतो ना भाज्या, तेव्हा खूप आपलं काम जे आहे ते सोपं होतं. आणि आता मी एकटीच असते माझ्या किचनमध्ये, त्यामुळे ना जास्त काही पसारा होत नाही. घरामध्ये 1-2 लेडीज असतील तर मग ते सामान थोडंसं इकडे तिकडे होतं, कारण प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने फ्रीजमध्ये किंवा किचनमध्ये आपण सामान ठेवत असतो. तर आत्ता सध्या स्कूल चालू झाले आहेत, त्यामुळे चिकूला फ्रायडेला स्कूलमध्ये जंक फूड अलाउड आहे. त्यासाठी मी हे चीज स्लाईस किंवा बटर्स वगैरे आहे ते आणलेलं आहे. फ्रायडेला काही त्याला पिझ्झा, बर्गर, काही सँडविच वगैरे काही बनवून देण्यासाठी, पावभाजी, त्यासाठी मी ते आणलं आहे. नाही तर आम्ही तसं जास्त काही आणत नाही. आणि हे काही एक्स्ट्रा थोडंसं बटर राहिलेलं आहे, तर म्हटलं तेच आता मी ठेवते. ह्याच्यामध्ये प्लॅस्टिकचं सुद्धा आहे, ह्याच्यापेक्षा मोठी साईज आहे, ह्याच्यापेक्षा वेगवेगळे सुद्धा होते, पण स्टीलचं छान दिसत होतं म्हणून मी ते घेतलं. आणि हे जे आहे ऑर्गनायझर आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये आहे, हे सगळ्यांकडेच असणार. आणि ह्याचा वापर खूप चांगला होतो. एकदाच डब्बा काढला ना तर तेव्हाच आपण सगळं जे आहे फोडणीचं साहित्य आपण वापरू शकतो.
आणि आता हे बघा, मी सगळं सामान जे आहे ते व्यवस्थित असं ठेवलं आहे आणि आता मी फ्रीजमध्ये पटकन लावून घेते. कढीपत्ता मी धुवून सुकवायला ठेवला होता आणि तो सुकला आहे, थोडाफार ओला आहे, त्यामुळे मी तसं ठेवलेलं आहे सुकवायला. बाकी माझं फ्रीज जे आहे ते अशा पद्धतीने मी सगळं सेट करून घेतले. तुम्हाला मी दाखवते आता कसं कसं मी काय ठेवलं आहे. माझं जे फ्रीज आहे ते वरती आणि फ्रीझर जे आहे ते खाली आहे. तर फ्रीझरमध्ये मी खूप जास्त काही सामान ठेवत नाही. हे बघा, मटर आहे, काही स्टोअर केलेले तीळ आहे, हे मोझरेला चीज, एक्स्ट्राचे काही बदाम्स आणि पनीर वगैरे आहे आणि हे आईस रोलर वगैरे जे मी फेसला लावत असते तेच ठेवते मी, बाकी जास्त काही नाही. आणि सगळ्यात वरती शेंगदाण्याची चटणी आहे, जवसाची चटणी, तूप, सुक्या मिरच्या, चिंच आणि हा काही प्रसाद आहे. आणि त्यासोबत जे वाटलेलं शेंगदाण्याचं कूट आहे आपण जे भाज्यांमध्ये टाकतो ते, सुका खोबऱ्याचं वाटण, खालच्या शेल्फमध्ये कोथिंबीर, टमॅटो, आलं लसणाची पेस्ट जी मी आत्ताच बनवली आहे ते ठेवलं आहे. आणि इथे ना तुळशीची पानं आहेत जे नैवेद्याला आपल्याला लागतात त्यासाठी. ह्याच्यातनं मी एक छोटंसं आल्याचा तुकडा आणि एक ग्रेटर ठेवते. चहासाठी सारखं सारखं आपल्याला जो आहे तो अद्रक असा खिसून टाकायला लागतो. इथे ॲपल आहे आणि एक छोटं बास्केट ठेवलं आहे मी इथे, त्याच्यात रुमाल ठेवला आहे, नॅपकिन, जे दूधचे पॅकेट्स आपण आणतो तर ते मी त्याच्यात ठेवते, त्याचं पाणी खाली सांडायला नको म्हणून. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलात काही फळभाज्या आहेत ते ठेवते आणि सगळ्यात खाली मी दूध ठेवते. आणि खालच्या सेक्शनमध्ये खूप जास्त काही भाज्या असतील ते वगैरे ठेवते, पालेभाज्या, फळभाज्या. डब्बे नसतील तर मग मी असंच ठेवते. माझ्याकडे एअरटाईटच्या पिशव्या आहेत यावाल्या, त्याच्यात टाकून ठेवते मी, पण आता पालेभाज्या नाही आहे त्यामुळे. आणि या साईडला काही एक्स्ट्रा काही बदाम आहेत, अक्रोड आहेत ते ठेवलेले आहेत. खालच्या सेक्शनमध्ये रवा ठेवला आहे, तोसुद्धा मी फ्रीजमध्येच ठेवते. काही खडे मसाले, अंडी तर नाही आहे, जसं लागेल तसं आणतो. तर असं आहे माझा फ्रीज. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.